मनोज जरांगे पाटील मानावं लागेल माणसाला. तात्पुरते काही समाजाची तळमळ दाखवणारे, त्याच्यानंतर पाकिटबाज आहे ना, त्यानंतर लुटारू, समाजाला वेठीस धरणारे, या सर्वांना पुरून उडणारा एक खमक्या म्हणलं की मनोज जरांगे पाटील. शेवटी माणसानं दंड ठोकून सिद्ध केलं की मी मुंबईला जाणारच, आणि न्यायालयानं की बाबा की आझाद मैदान आम्ही देणार नाही, इथं मराठ्यांना येता येणार नाही, ह्या ज्या काही मीडिया माध्यमातून उलट सुलट बातम्या चालल्या होत्या, ह्या सर्व बातम्याला काळीमा फासला. आणि शेवटी जर तुम्ही तुमच्या समाजासाठी चांगल्या पद्धतीने लढत असाल, त्या समाजाची तळमळ म्हणून एखाद्या पोरीचा बाप लग्नासाठी पैसा नाही म्हणून आत्महत्या करत असेल, एखाद्या पोराला शिक्षणामध्ये अडचण आर्थिकतेची येत असेल, एखाद्याच्या शेतामध्ये पिकलेल्या पिकाला योग्य भाव नाही म्हणून, जात म्हणून नाही पण पैसाही अडचण आल्यामुळे त्याला गळाला फास गुंडाळावा लागत असेल, आणि मग त्या सर्वांच्या अडचणीला एकत्र करून माझ्या समाजाला कसा न्याय देता येईल म्हणून एक माणूस दिवस रात्र अनेक वेळा आंदोलन करून, अनेक वेळा उपोषण करून आपल्या घराला, लक्षात घ्या, कुठलंही लक्ष न देता तो समाजासाठी स्वतःला वाहून घेत असेल तर तो त्या समाजासाठी चांगला आहे, तो त्या समाजासाठी नेता ठरतो, तो त्या समाजाचा उद्धारकर्ता ठरतो. आणि म्हणून सामान्य जनतेनं, गोरगरीब मराठ्यांनी मनोज जरांगे पाटीलांना डोक्यावर घेतलेलं आहे. त्यांचं स्थान इतर समाजामध्ये कित्येक जण येतील, तात्पुरते काहीतरी हवाबाजी करण्याचा प्रयत्न करतील, पण ती जागा मनोज जरांगे पाटलाची इतरांना घेता येणार नाही. आता लक्षात घ्या, कोणी काही करा, कोणी कोणत्या जातीसाठी लढा, कोणी कोणत्या समाजासाठी लढा, पण काय होतं माहितीये का, केवळ दोन